कच्ची पपई घेतलेली आहे आणि कच्ची पपईचा आपण एकदम असा वेगळा पदार्थ बनवतोय आणि तो कोणता तो बघू. आता सगळ्यात आधी कच्ची पपई आहे तिचे म्हणजे असे खूप असे फायदे आहे. त्यामध्ये विटॅमिन ई, विटॅमिन सी, फॉलिक ॲसिड असे विटॅमिन असते पपईमध्ये. आपली पपई आहे सगळ्यात आधी तिचा जो चीक असतो. आता हे पपईचं जे सफेद असं ते कट केली की ते सफेद असं पाणी निघतं, ते दूध असतं. याचे पण ह्या पपईचे मधून जे दूध निघतं सफेद जे पाणी त्याचे पण असे फायदे. आता ही जी पपई आहे ती सगळ्यात आधी धुवून घेते मी. पपई घेतलेली ती पाण्यामध्ये धुतली आणि तिचे असे सालं काढून घेते. आता मी पपईचे सगळे सालं काढून घ्यायचे. पपईचे जे आहे ते सगळे सालं काढून घेतलेले. एवढे असे सालं निघालेले तिचे. आता पपई जी आहे ती मोठे मोठे काप बनवायची तिचे सगळ्यात आधी. आणि आतमधलं जे बी असतं पपईच्या आतमधलं ते बी पण काढून घ्यायचं सगळं. कच्च्या पपईला आता या पपईचे मधोमध दोन भाग केलेले आणि पपईमधलं जे बी आहे ते सगळं काढून घेते. म्हणजे हे जे बी आहे पपईचं ते कडवट लागतं, ते कडवटपणा लागू नये म्हणून एक सुद्धा बी ठेवायचं नाही पपईमध्ये. आता सगळं बी व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे पपईमधलं आणि एवढं असं हे बी निघालेलं आहे. आता हे जे बी आहे ते सगळं काढलेलं आहे पपईचं. एवढं बी निघालेलं आहे पपईमध्ये. आता ही जी पपई आहे पपई जी आहे ती किसून घेऊ. किसणी अशा पद्धतीने किसणी घेतलेली आहे. किसता येईन आपल्याला अशा पद्धतीने या पपईचे मी काप केलेले. असं मस्त असा किस होतोय या पपईचा. आता पपई सगळी किसून झालेली आहे. अशी पपई किसलेली आहे. आता कढई तापायला ठेवलेली आहे आणि थोडंसं आधी 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि आता थोडंसं तूप कढईत टाकलेलं आहे. आता जो किस केलेला आहे कच्च्या पपईचा तो किस आधी कढईमध्ये टाकून घेतला. 2 चमचे तूप घेतलं आणि त्याच्यातलं 1 चमचा तूप मी आधी जो कढईत टाकलेला आहे. आता हा जो किस आहे तो कढईमध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे थोड्याशा तुपामध्ये. दोन 3 मिनिटं मी हा हलवा असा चांगला तुपामध्ये भाजून घेतलेला आहे. आता हा हलवा चांगला असा भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे 1 ग्लास तापवलेलं दूध घेतलेलं आहे. आता दूध थोडंसं कमी वाटतंय, मी पुन्हा थोडंसं दूध टाकून घेतले. जवळजवळ एका पपईच्या मीडियम साईजच्या पपईसाठी मी हे पाऊण ग्लास दूध घेतलेलं आहे. आता हा जो हलवा आहे तो चांगला असा दुधात शिजून द्यायचा आहे. आधी तुपामध्ये भाजून घेतला मस्त. शेवया ज्या पद्धतीने आपल्याला लाल होत्या भाजताना त्याच पद्धतीने मी हा कच्च्या पपईचा किस पण असा भाजून घेतला. आणि जाळ कमी ठेवलेला आहे, एकच लाकूड लावलेलं आहे. तर या पपईमधलं जे दूध आहे ते सगळं आटलेलं आहे. आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपण आज पपईचा हलवा बनवतोय. आता पपईचे कच्च्या पपईचे अनेक असे फायदे आहे. आता त्या पेशी वाईट पेशी कमी झाल्या का त्यासाठी कच्ची पपई खायला जात्या. किंवा मग पपईमध्ये कच्च्या पपईमध्ये कॅल्शियम जास्त असतं. किंवा हातापायाला सूज येत असेल तर ती सूज या पपईमुळं कमी होते.
कच्च्या पपईमुळं शुगर लेवल, पण आता आपण हलवा बनवतोय तो गोड होईल. त्याची शुगरसाठी पपईची भाजी खाल्ली किंवा पपईचा ज्यूस प्याला तर तोही जास्त फायद्याचा असतो. पपई अशी कच्ची पपई अशा पद्धतीने पपईचे अनेक फायदे. पपईमुळं पोट साफ होतं आणि म्हणजे मला पण किडनी स्टोन आहे आणि किडनी स्टोनसाठी मला म्हणजे सांगितलं होतं की पपईची भाजी बनवून खाल्ली जाते. किडनी स्टोन ज्याला असेल त्यांनी पपईची जी असते पपईची भाजी बनवून खाल्ल्या जाते. म्हणजे असे अनेक फायदे कच्च्या पपईचे. आणि ज्यावेळेस आपल्या पेशी कमी होत्या त्यावेळेस डॉक्टर सांगतात का कच्ची पपई खा म्हणून, आणि त्यांनी औषधापेक्षाही त्याचा काही पटीने इफेक्ट होतो कच्च्या पपईचा. पेशी वाढण्यासाठी किंवा वाढलेल्या कमी होण्यासाठी म्हणजे त्या लेवलमध्ये आणण्यासाठी. आता ही पपई शिजलेली आहे आणि पपईमधलं दूध आटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड, मी वेलची पूड टाकलेली याच्यामध्ये, ती टाकायची आहे. काजू बदाम जे आहे ते तुपामध्ये तळून टाकायचे, पण ते आत्ताच नाही टाकत. ते जेव्हा आपण खायला घेतो त्यावेळेस ते काजू बदाम टाकणार आहे. आता पिकलेली पिकती त्यावेळेस पपई गोड असती, पण आता ही पपई कच्ची त्याच्यामुळं ती अजिबातही गोड नसती कच्ची पपई. म्हणजे तिला कुठलीच चव नसती, गोड ना आंबट. मग आता याच्यामध्ये मी गोड होण्यासाठी साखर टाकलेली आहे. आता मी 1 वाटी साखर, एका पपईसाठी 1 वाटी साखर टाकलेली आहे. बघा मस्त असा आपला हा हलवा दिसतोय. आता हे साखर जे टाकलेली ती वितळली की थोडासा तो सैल होईल, मग त्याच्यामध्ये पण आणखीनच तो शिजला जाईल. आता हलवा नावच असं आहे तर ते कंटिन्यू असा हलवावा लागतो. बघा असा. आता ज्यावेळेस आपण पपई किसली होती त्यावेळेस तिचा कलर वेगळा होता ना आताचा शिजलेला आहे, तिचा कलर बदललेला आहे. आता पपईच्या खिसामध्ये एक सुद्धा बी जाऊन द्यायची नाही तर मग ती दाताखाली आली की कडवट लागते. आणि म्हणजे खाण्यापेक्षा अवश्य नक्कीच बनवून खा, एवढे या कच्च्या पपईचे फायदे. आता हे जे तूप आहे मी ते तूप टाकते याच्यामध्ये. तूप टाकून 1-2 मिनिटाचा आता शिजून घ्यायची. आता याच्यातली साखर वितळली पण आहे आणि तिचा जो पाक झालेला होता तो पण सुकलेला आहे. हा बघा अशा पद्धतीने आपला हा कच्च्या पपईचा हलवा झालेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने, पण अतिशय विटॅमिन ई, विटॅमिन सी अशा अनेक पद्धतीचे, फॉलिक ॲसिड, हातापायांना जी सूज आलेली असते ती कमी होते. आता शुगरसाठी पण चांगली असते, पण याच्यामध्ये आपण गोड केलेलं आहे त्याची भाजी बनवून खाल्ल्या जाते. बघा असा हा कच्च्या पपईचा हलवा बनवून झालेला आहे. आणि एकदा नक्कीच बनवा. खूप असा फायदेमंद असा हा कच्च्या पपईचा हलवा